भाईला थोडा शॉर्ट झालाय. हॅलो गाईज, माझं नाव आहे आयुष. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लाभार्थी 26. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 4:30 आणि आम्ही निघालो आहे मॉन्सून राईडला. पण पाऊस नाही आहे. तर आता आपण आपल्या पॉईंटवर भेटलो आहे सर्वजण. आपल्यासोबत आज 9 गाड्या आहेत. सर्व लाईनअप आपल्या इकडे आहे. थोड्याच वेळात दाखवतो. आणि इकडे आपली सर्व पब्लिक आले. पण तुम्हाला आता सर्वांना भेटवतो आणि आपल्यासोबत कोणत्या कोणत्या गाड्या आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर भावांना, अशा प्रकारे हा आपला लाईनअप आहे. आणि आजची राईड आपली असणार आहे मुंबई टू महाबळेश्वर. आणि महाबळेश्वर आपण सातारा साईडचा रोड आहे त्या साईडने जाणार आहोत, कारण जो पोलादपूरचा रोड आहे तो लँडस्लाईडमुळे थोडा बंद आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा सातारा साईडने महाबळेश्वरला जावं लागणार आहे, पाचगणी साईडने. तर बघूया तो रूट. ॲक्च्युली जायचं होतं पोलादपूर साईडने, पण प्रॉब्लेम झाल्यामुळे जाणार आहोत या साईडने. बघूया, भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट बाईकवरती. त्याच्या आधी गाडीची पूजा वगैरे करूया. आणि सर्वांच्या बॅग वगैरे तर ऑलरेडी बॅगवर बांधून झाल्यात. आणि गाडी पण पूर्ण सगळ्यांनी फ्यूल वगैरे टॉपअप करून ठेवलं आहे. आता फक्त गाडीची पूजा करायची आहे आणि लवकरात लवकर निघायचे. ऑलरेडी 5 वाजलेत. निघायचं होतं 3 वाजता. ऑलरेडी 2 तास लेट आहोत. त्या हिशोबाने आपण बघूया कसं कव्हर करायचं. तर भावांनो, आपण निघालोय फायनली आपल्या डेस्टिनेशनसाठी. आणि सर्व रायडर्स आपले पुढे गेलेत. आपला सुभाष आणि मी मागे होतो. आपला थोडा व्हिडिओ शूट करत होतो म्हणून थोडासा मागे राहिलेलो. सर्व पब्लिक आपली पुढे गेले. तर आता वाजलेत बरोबर 5 वाजलेत. थोडंसं लेट झालंय आपल्याला निघायला. तर जास्त ब्रेक न घेता फटफट आपली राईड करायची आणि डिस्टन्स कसा फटफट कव्हर होईल ह्याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण कळंबोली क्रॉस केला आहे. खूप टाईम लागला, थोडा प्रॉब्लेम झालेला. एक R15 थोडंसं बंद पडलेली, तर तिकडे थोडा टाईमपास झाला आपला. आणि आता आपण थोडंसं चहा ब्रेकसाठी थांबलो आहे. आपल्या सर्व गाड्या इकडे आहेत. त्या गाड्या आहेत आपल्या. ही आपली सर्व पब्लिक इकडे थांबल्या. तर चहा पिणार आणि आपण आपल्याला इथे जायचं आहे सरळ. हा जो राईड आहे तो जातो मुंबई गोवा हायवे. आणि आपल्याला जायचं आहे इकडे सरळ, म्हणजे लोणावळा साईडला. तर तिकडून आपण स्ट्रेट जाणार आहोत लोणावळा. आता लवकर ब्रेक नाही घ्यायचा आहे, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. तर ऑलरेडी खूप लेट झालं आहे, कारण 9 बाईक्स घेऊन जायचे आहे आणि खूप पब्लिकला रोड माहीत नाही आहे. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. कोण मागे राहतो, कोण पुढे जातो. थोडा कॉर्डिनेशनमध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतो. पण बघूया आता. ॲटलिस्ट 70-80ची स्पीड मेंटेन झाली पाहिजे, या हिशोबाने आम्ही चाललो. कारण रोड खूप खाली आहे आणि खूप चांगला रोड आहे. आणि ऑलमोस्ट आपल्या बाईक्स सगळ्या चांगल्याच आहेत. त्यामुळे आपण इझिली 70 to 80 क्रूज करू शकतो इझिली. मतलब सीधा. तर मित्रांनो, चहा ब्रेक आपला संपलाय आणि आपले सर्व रायडर्स निघालेत. आता लवकर ब्रेक नाही घ्यायचंय. आपण पुन्हा साईडला पोहोचल्यानंतरच ब्रेक घ्यायचंय असं ठरलं तर आहे. बघूया ते कसं होतंय आता.
या सर्व याच्यामध्ये घाई गडबडीमध्ये शूट करायला भेटत नाहीये. तरी पण ट्राय करतोय जेवढं जेवढं शूट होईल तेवढं आपण ट्राय करू. आता पाऊस तर नाही आहे, थोडस पुढे थोडसे क्लायमेट थोडस मोसमी झालंय. ऍक्च्युली थोडासा पाऊस पडला तर बेटरच आहे, कारण ही मान्सून ट्रिप आहे आणि अजून सकाळपासून निघाले अजून पाऊस नाही भेटलाय. आणि ऍक्च्युली आम्हाला निघायचं होतं 3 वाजता, आम्ही निघालो 5 वाजता आणि आता वाजत 6:45. तर ज्या हिशोबाने आमचं जे टायमिंग आहे खूप म्हणजे खूप खराब चाललंय. डिस्टन्स पण खूप कमी कव्हर झालं, अजून पनवेलमध्येच आहेत. थोडस रोडचं कुणाला जास्त माहित नाही, त्यामुळे थोडस प्रॉब्लेम होतोय. भाई लोणावळा साईडला एवढे रायडर्स चाललेत ना, फक्त बाईक्स दिसतात, फक्त बाईक्स. खूप साऱ्या बाईक्स आहेत. हा कोणता तरी रायडिंग ग्रुप चाललाय. पण यांच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप बाईक्स सकाळपासून रोडवर दिसल्यात. आणि आज सॅटर्डे आहे तरी सुद्धा, संडे देखील नाहीये, सॅटर्डे असून सुद्धा एवढी पब्लिक रोडवर दिसते. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडलाय, कारण कुणाला कुठे बाहेर जायला भेटलं नाहीये, कारण ऑलमोस्ट सगळे रोड बंद होते. त्यामुळे आम्ही सुद्धा जो पोळापूरचा रस्ता आहे तो ड्रॉप करून पुणे साईडने चालले. खूप सारे रोड लँडस्लाइड मुळे वगैरे बंद आहेत. काही ठिकाणी पाणी वगैरे भरलंय त्यामुळे बंद आहेत. आणि आता 2 दिवस झाले पाऊस खूप कमी झालाय. आता देखील सकाळपासून पाऊस जरा पण नाही भेटला. आम्ही मुंबईवरून निघालो तर पनवेलला आलोय, पाऊस जरा सुद्धा नाहीये. लोणावळा जाण्याचा जो हा पॅच आहे ना, तो मुंबई टू लोणावळा मधला सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. कारण हा रोड एवढा चांगला आहे ना की भाई इकडे आरामात तुम्ही 100+ आरामात क्रूज करू ना. खूप चांगले रोड आहेत, त्यामुळे गाडी चालवण्याची मजा येते ना खूप. परत हे बघा, या साईडला तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही माहित नाही, पण पूर्ण जे डोंगर आहेत पूर्ण कव्हर्ड आहेत फॉगने. आपले सर्व पब्लिक पुढे गेले, सुभाषला सोडले तर त्यासाठी थोडस थांबले म्हणजे थोडस स्लो चालतंय. बाकीचे सर्व रायडर्स आपले पुढे गेलेत. आपल्यासोबत बाई गोट्या बाई आहे आणि मी सुभाषसाठी थोडस वेट करतोय. आणि जी मजा येते गाडी चालवायला खूप टायमानंतर, एवढा मोठा ग्रुप आम्ही राईडला चाललोय. नाहीतर मोस्ट ऑफ मी सोलो जातो, नाहीतर 2 बाईक्स 3 बाईक्स 4 बाईक्स. बस फर्स्ट टाइम असं झालं असेल की 9 बाईक आम्ही घेऊन चाललोय. लास्ट टाइम गेलो तर आय थिंक आम्ही 6 बाईक सोबत गेलेलो. मान्सून राईडच होती आणि आतापर्यंत त्या राईड मधली ती वन ऑफ द बेस्ट राईड होती. कारण जेव्हा सगळे मित्र सोबत असतात ती मजा अलगच असते. तुम्ही डेस्टिनेशनवर पोहोचा नका पोहोचू, पण जो जी जाण्याची जर्नी असते आपली, ती एवढी मेमोरेबल असते ना. त्या ट्रिप मध्ये जेवढं एन्जॉयमेंट होतं की तुम्ही डेस्टिनेशनचा एवढा विचारच नाही करत. तर मित्रांनो, खोपोलीला पोहोचलोय आपण. आता आपलं 7:20 आणि लवकरच खंडाला घाट सुरू होईल म्हणजे ऑलमोस्ट झालाच आहे. आणि क्लायमेट सुद्धा मस्त बनत चाललंय. खूप टाइम नंतर सोबत राईड करतोय तर भाई मजाच अलग येते. हे सर्व पब्लिक आपली आहे सर्व. भाई सुभाषने फक्त या ट्रिप साठी पूर्ण गाडी रॅप केली आहे. ब्रेक नहीं भाई, ब्रेक नहीं भाई, मौसम अच्छा बन रहा है. क्या बोल रहे हैं?
नहीं चल चल सीधा सीधा ये और भाई लोग ये देखो भाई की गाड़ी थोड़ा सा डर रहा था वो अरे यार मैं हिंदी में किधर बात कर रहा हूँ थोड़ा सा घाबरत होता तो कारण ऑलमोस्ट 2 वर्षानंतर तो अशा लॉंग ट्रिपला येतोय कारण त्याचा रिसेंटली ऍक्सिडेंट झालेला त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झाल्यानंतर ती मनात एक भीती राहतेच तरी सुद्धा भावाने कमबॅक केलाय फायनली गाडी पूर्ण बनवले रॅप केले नवीन रॅप केलंय आणि राईड साठी निघाले आपलं स्टँड बाय फुल लीनच्या चक्कर मध्ये भाई घुसू नका म्हणजे आल्या जो लाईनअप बघायला मजा येते भाई मित्रांनो आपण पोहोचलोय विली पॉइंटवर म्हणजे लोणावळा आपला खंडाला घाट संपूर्ण आणि पॉट चालू झालाय मस्त पावसाला पूर्ण माहोल झालाय पाऊस होऊ शकता तुम्ही भाई साहेब असं शकता पाऊस काय मजबूत भाई साहब बहुत बड़ा पुढे म्हणजे एंड पर्यंत काही विजिबल नाही होते आणि हा व्ह्यू बघा सॅम भाई कैसा लग रहा है व्ह्यू बघा बघता भाई फुल जन्नत आहे जन्नत काय विजिबल नाही होत भाईला थोडा शॉर्ट झालाय थोडासा ऍक्सिडेंट झालाय गाडी लागलं काय नाही इथून जावा सरळ वरून नका जाऊ तुला लागलंय काम हा एवढा थंडा पण लागलेले त्याला पाया बियाला लागलेले वेट वेट बाकी कुठे लागले आहे ना कुठे थांब 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 इकडे लागलंय इथे लागलंय इथे गाडी बघा अरे प्रेम कुठे प्रेम तर भाई आपला भावाचा झालाय मोठा ऍक्सिडेंट मोठा नाही सर्वात मोठा खूपच मोठा तर डांगरे भाई काय बोलतोय कसं झालं ऍक्सिडेंट हे तर ठीक आहे दौलतेश्वर ते कार नाही 1 2 3 4 अजून काही पर्सनल जागेत लागलेलं आहे ते आता आम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवू नाही शकत. तर भावानो चांगल्या क्वालिटीचे गिअर्स काय इम्पॉर्टंट आहेत ना ते तुम्हाला दाखवतो. हा ग्लोव्ज बघा झालेली अवघ्या साईड पूर्ण फाटलाय तरी सुद्धा हात गेलाय. तर आपल्याला समजलं पाहिजे का इम्पॉर्टंट आहेत रायडिंग गिअर्स. तुम्ही या ग्लोव्ज वरून
अंदाजा लावू शकता. ग्लव्ज आहेत पण क्वालिटी खूप चीप आहे, त्यामुळे थोडंसं प्रोटेक्शन झालं नाही आहे. तर मित्रांनो आपण हॉस्पिटलमधून आता निघालोय. थोडस खर्चटलं वगैरे, जास्त काय लागलं नाही. सेफ्टी घेतलेली बेटर आहे. ड्रेसिंग वगैरे केलं प्रॉपर. गाडीला पण जास्त काय डॅमेज नाही झालंय, फक्त थोडासा हँडल बार थोडासा वाकडा झालाय. आणि आपण परत कंटिन्यू करतोय आपली राईड. आम्ही जोश मध्ये चालत होतो आणि अशाच रोडवरती थोडस अशी वाळू आहे, त्याच्यावर थोडीशी गाडी स्लिप झाली. तर थोडस प्रॉपर गिअर्स असते तर एवढं लागलं पण नसतं. ठीक आहे, ऑल ओके आहे. पुन्हा निघालंय. फक्त ते ड्रेसिंग केले आणि पाऊस पडला तर थोडस ड्रेसिंगवर थोडस प्रॉब्लेम होऊ शकता. प्लास्टिक वगैरे बांधलंय तरी सुद्धा अजून तरी पाऊस नाहीये, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये. पण माहोल थोडा झालाय, काहीशाने बघूया. A few moments later. तर भावानो थांबलो आपण जेवायला आणि ऑर्डर दिले. या पब्लिक ऑर्डर दिले, जेवण अजून आलं नाही, थोडा टाईम लागेल. तोपर्यंत आपण आपले व्हिडिओ बघूया. थोडेसे खराब झालेत, जे चांगले आहेत ते आपण सिलेक्ट करून एक्सपोर्ट मारूया. तर भावानो जेवण झालं आहे आपलं आणि अतिशय एकदम काय बोलतात, काय बोलूच नाही शकत असं जेवण होतं भाई, एकदम तगडा. काय बोलतो प्रतीक? 7,000 भरलेत तर काय भाई, खाल्लंय पण तेवढं. जेवण झालंय. आता थोड्या टायमाने आपण परत आपल्या राईडसाठी निघायचं आहे. अराऊंड 2 तास तरी आपल्याला अजून लागतील. आपल्याला काही घाई नाही, आपण फक्त राईडसाठी झालं आहे. तर थोडा 5-10 मिनटं आराम करू, नंतर मग पुन्हा भेटू आपल्या बाईकवर. तर मित्रांनो जेवण आपण निघालोय, परत हायवेला लागलंय. हायवेच्या बाजूलाच आपलं रेस्टॉरंट होतं, खूप छान जेवण होतं. आता सरळ आपण जाणार आपल्या विलामध्ये, म्हणजे आपण ऑलरेडी बुकिंग करून ठेवलंय. आपण डायरेक्ट तिकडे चेक इन करणार आहोत. अजून 2 तासाचा टाइम दाखवतोय. खूप क्लीन आहे एकदम मस्त. आणि जे भारी मित्रांनो, हायवेवरून आपण सर्व्हिस रोड घेतलाय. इकडे राईट मारला तर महाबळेश्वरला साईडला तो रोड जातो. आता हायवेला थोडंसं थांबलोय कारण आपले बाकीचे रायडर्स थोडे मागे राहिलेत. भाई हे बघा राईड, पब्लिक कशी झोपले. सर्व गाडी चालवून चालवून थकलेत बिचारे. हे बघ. तर मित्रांनो आपण आपल्या विलाच्या खूप जवळ आलोय. म्हणजे अराउंड 30 किलोमीटर समथिंग काहीतरी बाकी आहे. तर आम्हाला भाई एवढं लेट झालंय, मतलब म्हणजे खूप जास्तच. कारण
जास्त रायडर्स होते त्यामुळे मस्ती करत थांबत वगैरे सर्वांना सोबत घेत थोडासा टाइम झाला. आता वाजले 4, तर मे बी 5 पर्यंत आम्ही पोहोचू. तर मित्रांनो आपण महाबळेश्वरला आता पोहोचू, म्हणजे 9 किलोमीटर डिस्टन्स अजून दाखवत आहे आणि हलका हलका पाऊस चालू झाला त्यामुळे जरा रेनकोट घातलं. सकाळपासून आत्ता रेनकोट बॅग मधून काढलाय आणि ते थोडस वातावरण पण थोडस थंड आहे त्यामुळे जरी रेनकोट असला तरी गरम नाही होणार. वाईजा वेळ बघा, हे आहे महाबळेश्वरचा क्लायमेट. पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉगने कवर्ड आहे. थोडस ट्रॅफिक आहे म्हणून ट्रॅफिक मधून बाहेर निघाला तर व्ह्यू चांगला भेटेल. पूर्ण फॉग आहे समोर, एंड पर्यंत काही विजिबलच नाही होत आहे. मित्रांनो, आपण आहोत आता महाबळेश्वर तापोळ्याला आणि बॅड लक असं आहे की भाई माझ्या कॅमेराची बॅटरी डेड झाली आहे. पण हा जो व्ह्यू आहे ना तो बघा फक्त. भाई हा व्ह्यू एवढा मस्त आहे ना की इथून जायचं मन नाही करत आहे. आणि आमचं विला इथून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरच आहे. म्हणजे आम्हाला विलामधून पण हाच व्ह्यू पूर्ण बघायला भेटणार आहे. त्यामुळे खूप आता एक्साइटमेंट वाढत आहे, कारण दिवसभर उन्हामधून फिरत 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 फायनली हा व्ह्यू कॅप्चर करायला भेटतोय. आणि असं वाटतंय की म्हणजे एवढा दिवस उन्हात राईड करून एवढं हे करून हा सीन जेव्हा येतोय असं वाटतंय की असं वरती हा भाई की जे 8-9 तास जे 10-12 तास आम्ही राईड केले त्यासाठी, या व्ह्यूसाठीच. भाई आपल्या सर्व गाड्या आल्यात आता, आपले सर्व पब्लिक स्पॉटवर आले आणि तुम्हाला लायनअप दाखवतो भाई या व्ह्यूसोबत. R15 MT, अजून एक R15, Duke 200, आपली MT-15, Meteor 350, NS 160. भाई आपली पब्लिक